तर मित्रांनो, आपण गायची व्हिडिओ टाकले होते शेतकऱ्याच्या गोट्यात बांधण्यासाठी गाय द्यायचे. तर आपल्या गावात आपल्या नानाकच गाय होती. तर पिंपळगाव जोगवा इडून त्या एक दादाने फोन केलं. तर ते म्हणा आम्ही आज येतोय गाय न्यायला. तर गाय न्यायला येतं तर कुणी येऊ कसं येऊ. तर ते मला विचारित. तर म्हणला तुम्ही कोतुळला या आणि कोतुळवर आंबळ आणि आंबळवरून गोटी आणि खडकीला या. तर मित्रांनो, त्याला काही सुधारलंच नाही यायला. तर ते दुसऱ्याच रस्त्याने आले, पण मग आले. तर चुकत कवयना पण ते आले आणि त्यांना आपल्या नानाची गाय द्यायची होती. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ टाकली होती फेसबुकला आणि यूट्यूबला. तर त्यामुळं मग आपले सबस्क्राईब मित्र होते आणि फॉलोअर्स मित्र पण होते यूट्यूबचे आणि फेसबुकचे. तर ते आले आणि ते गाय घ्यायला आले ते आता. तर आपण त्यांच्याशी चहा पेलो का मग त्यांच्याशी थोडंसं बोलणं करू, म्हणजे त्यांना विचारून घेऊ का ते कुठून आले, काय कसे आले आणि गाय कशासाठी न्यायचे. त्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही विचारले. तर ते गाय गोठ्यात मारण्यासाठीच नेणार होती. तर शेतकऱ्याच्या ते म्हणले शेतकऱ्याच्या गोठ्यात गाय पाहिजेलच एक. तर आपण असे 3 गाया दिल्या, ती 2 वासरं आणि 1 गाय दिले. तर मित्रांनो, चला आता चहा पिऊन घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी गोरक्षे बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण फेसबुकला आणि यूट्यूबला व्हिडिओ टाकले होते आपल्या नानाची गाय द्यायची होती शेतकऱ्याच्या गोट्यात बांधण्यासाठी. तर मित्रांनो, तर बरेच अशी व्हिडिओ व्हायरल झाली आणि आता हे दादा आले. तर हे दादाची आपण ओळख करून घेणार आहे. तर दादा, आपण कुठून आले? माझं नाव मंगेश तुकाराम लांगे, मी राहणार पिंपळगाव जोगा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इकडून आलो आहे. तर मी गोरक्ष दादाचे ब्लॉग बघत असतो यूट्यूबवर. तसंच आपले मारुती जंगली दादा झाले, पथरी दादा झाले, यांचे मी ब्लॉग बघत असतो. त्या ब्लॉगमधून मला हे कळालं की अशी गाय आहे. तर मला गाय आवडली, मग मी आमच्या घरासाठी बांधण्यासाठी गाय घेतली. तर दादा मग आले ते हे न्यायला, मग गाय द्यायची का नाही? द्यायची ना पाळा द्यायची ना. तर आपण पाळणाऱ्यासाठी शेतकऱ्याच्या गोट्यात बांधण्यासाठी गाय देणार होतो. तर हे दादा आले. तर चला आता आपण गाय देणारच आहे. तर आपण ही गाय दाखवली होती व्हिडिओच्या माध्यमातून. तर पहा मित्रांनो, आपण ही गाय दाखवली होती गावरान गाय आहे आणि ते आता न्यायला आल्या ती. तर ना मग द्यायची ना. तर आल्या तर टाकू देऊ. तर ह्या पहा हे दादा ते. तर हां, तर मग सोडा मग काय आता. काय बाळाला पाठवता पहिला रोज ना, बाळाला घालेले. हा नवीन माणसं बघितले ना. हां, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल. रानात पर हात घातलं होतं नानाने. दिदे, ए दिदे चल. दिल्ली जाल दादा बारीक करा बरं का, वर जाईल कानाच्या वर नका गाठ जरा. तर आता नानांनी गाय सोडली आणि चालवली आता गाडीकडे. तर पाहू शकता तुम्ही पण. तर आता गाडीमध्ये तर न्यायचे गायला आणि वासरं मागच होती. वासरं पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचे आहेत आपल्याला. तर आता आपण ह्या पा इकडं समोरच या बंगल्यापाशी गाडी लावली. तर ह्या पा इकडं गाडी दिसत असेल तुम्हाला पण. तर ह्या पा, तर आता गाडीमध्ये चढवायचे. तर गाडीमध्ये गवत टाकायचे, पण गवत काय अजून आणलं नाही. पण गवत पण टाकून द्यायचे गाडीमध्ये. तर आता गाडी शेंगू आपण. तर फाळका खाली करायला लागेल. तर संदीपचं काम चालू आहे, फाळका खाली करायचा. तर ह्या पा आता गाडीमध्ये चांगवायचे. ते आता गाडी चढवताना मग मित्रांनो आता ती सरकणारच. आता खाली गवत टाकेल नाही त्यामुळं. तर संदीप गेलाय गवत आणायला, आता जाणारच आहे. तर आधी
आधी आपण चेंगून पाहू. तर बरं सरकत आहे काय, पण मित्रांनो ते सरकलीच, पण ते आता गवत टाकलं ना ते एकदम त्यामध्ये राहील. तर आता संदीप गेलाय गवत आणायला, तर आता गवत पण टाकून घेणार आहे आपण खाली, म्हणजे मग गाय सरकणार नाही. तर मित्रांनो हे पहा मस्त पैकी आता गाय पण उभी राहिली आणि चुकले होते का काय रस्ता तुम्ही इकडून आले आंबळवरून? हा ते काय झालं आमच्या घरी रेंज नाही ना, तुम्ही तुम्हाला लोकेशन टाकलं असतं डायरेक्ट. तर खाली गवत टाकायचं काम चालू आहे. तर पाहू शकता. तर आमच्याकडं तणास नाही आहे आता सध्या, त्यामुळं मग ही गाय दिली आणि खाली गवत टाकून घेऊ, म्हणजे मग ते गाय सरकणार नाही त्यामुळे. तर आता वासरू पण वर चेंगवायचे, त्या पार चेंगत नाही, घाबरत आहे, पण कधीच गाडी चेंगवेल नाही त्यामुळं. आणि पाणी पण भरपूर चालू आहे बरं का. आमच्या अकोला तालुक्यात जर म्हणलं ना मित्रांनो, भरपूर असं पाऊस चालू आहे. तर नानाने गाय दिले, एक गाय आणि 2 वासरं शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधण्यासाठी. तर चला गाडी पण आता चालू झाली आणि आता गाडी निघाली त्यांच्या घरी. तर बरेच लांबून आलते ते दादा आणि त्यांना सांगितलं चौकात जावा आणि चला मग आता काय. हा येऊ ना, हा येऊ हा येऊ. मी काय म्हणतो आणि मी काय म्हणते दादाला बोलव काय का कत्तल बित्तल करायला घेऊन चालले नाही ना, कॉल करा आम्हाला. हा म्हणे बाबा कत्तलला चालले असते तर तिला दिलंय, कॉल करा, कॉल करा, हा आडावला कोणाचा कॉल करा, कॉल करा. फोन पण लागत नाही. हा हा चला. हा तर चला आपण दिली नानाची गाय बसून, एक गाय आणि 2 वासरं. तर चला. मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. अशाच आपल्या गावाकडच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. व्हिडिओच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो. धन्यवाद.